बातम्या आहेत जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथून। क्रांतीसूर्य महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला समतेचा विचार दिला आणि माणसाला माणूसपणही दिले, असे प्रतिपादन ज्येष्ठ कलाकार, लेखक व विचारवंत किरण माने यांनी नारायणगाव येथे केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच व धनिष्ठा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने किरण माने यांचा नारायणगाव येथे सन्मान करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। स्वर्गीय विठाबाई बहुमांग नारायणगावकर यांच्या कलाविष्काराने तसेच शिवजन्माने पावन झालेल्या नारायणगाव व जुन्नर भूमीमध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा असल्याचे देखील किरण माने यांनी सांगितले। या प्रसंगी आशिष वाजगे, बागायतदार योगेश तोडकरी, डॉक्टर पंकज वावळ, प्रशांत वाजगे, ऋषिकेश वाजगे, श्री भगत, वावळ कुटुंबीय व मान्यवर यावेळी उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला बोलताना नेमके किरण माने काय म्हणाले याविषयी पाहूयात एक वेगळी बातमी। नारायणगावकरांच्या वतीने आपलं स्वागत झालेलं आहे। इथे आल्यानंतर इथली माती एक वेगळी ऊर्जा देणारी आहे आणि या मातीतून अनेक कलाकार देखील घडलेले आहेत। कलाकारांची भूमी म्हणून आहे, तमाशा पंढरी म्हणून ओळखली जाते आणि या तमाशा पंढरीमध्ये विठाबाई सारखं रत्न जन्माला आलं आणि त्या माध्यमातून राष्ट्रपती पारितोषिक सुद्धा विठाबाईंना मिळालं। आणि कलेची ही भूमी आहे आणि कृषी भूमी आहे, इथे शेती सुद्धा चांगल्या प्रकारे होती। आमच्या नारायणगावकरांना किंवा जुन्नरवासियांना काय संदेश द्याल, कारण ही शिवजन्मभूमी देखील आहे। मला तर म्हणजे इथे यायला कायम आवडेल। नारायणगाव कधी इकडून जाताना नारायणगाव दिसलं की मला पहिल्यांदा विठाबाई बहुमांग आठवतात। मला लोककलेचं हे लोककलावंतांची ही पंढरी आहे। तमाशा किंवा इतर लोककला आहेत, त्या लोककलांना आज आपण जपलं पाहिजे, त्यांची वाढ केली पाहिजे। त्याची ही भूमी, ही पंढरी आहे। तुम्ही म्हणताय तसं कृषी भूमी सुद्धा आहे। आणि आज मी फुले आंबेडकर संयुक्त जयंती उत्सवाच्या निमित्तानं अकोल्याला जाताना इथं थांबलो। तुम्ही मला इतक्या आपुलकीनं आशिष वाजगेंनी मला बोलवलं, डॉक्टर साहेबांनी, तुम्ही सगळे मला भेटायला आला। खूप बरं वाटलं की आपली माणसं, आपल्या विचारांची माणसं जेव्हा भेटतात ना, त्यावेळी जो आनंद होतो तो आनंद अवर्णनीय असतो। की आज महात्मा फुलेंनी क्रांतीसूर्य म्हणतो आपण त्यांनी सुरुवात केली बहुजनांना जागा करायला। त्यानंतर शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं, त्या संविधानातनं माणसाला माणूस पण दिलं। हजारो वर्ष जो समाज खितपत पडला होता, जो समाज वर्चस्ववादाखाली, जातीभेद, वर्णभेदाखाली पिचलेला होता, त्या समाजाला माणसात आणलं। एका अर्थानं धम्माचा स्वीकार केला। म्हणजे त्या संविधानात जर आपण बघितलं तर बुद्ध विचार दिसतो आपल्याला, अगदी बारकाईनं बघितलं। म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता असलं तरी तो बुद्ध विचारच येतो। फ्रेंच राज्यक्रांतीतनं आले असं म्हणतात, पण बाबासाहेब आंबेडकरांनी ठामपणे सांगितलं की यांनी बुद्धांच्या चरित्रातून घेतलं। फ्रेंच राज्यक्रांतीत आहे म्हणजे लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी हे त्याचं मूळ आहे फ्रेंच राज्यक्रांतीचं। पण आंबेडकर म्हणतात की हे मी गौतम बुद्धांकडून घेतलं आहे। म्हणजे विचार करा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 20 ज्ञानशाखेची पदवी घेतलेला माणूस, आधुनिक विचारसरणी असलेला माणूस, आधुनिक लोकशाही बघितलेला माणूस, आधुनिक जग बघितलेला माणूस, विज्ञानवादी, विवेकी, रॅशनल थिंकिंग असलेला माणूस, 2500 वर्षापूर्वींच्या बुद्धाकडे जातो, तिथनं विचार घेतो। म्हणजे बुद्ध किती प्रगत विचारांचे असतात। तर आज म्हणजे आज आपण संविधान मांडतो, म्हणजे आपण सगळे बौद्ध आहोत। बौद्ध असणं म्हणजे फक्त त्रिशरण म्हणणं किंवा पंचशील म्हणणं किंवा गाथा म्हणणारे फक्त बौद्ध असतं असं नाही। आपण संविधान मानतो तर आपण बौद्ध आहोत, असं ते आहे। आणि या दिवसाच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांशी बोलतोय, तुमच्या सगळ्यांशी संवाद साधतोय, खूप मस्त वाटतंय, छान वाटतंय। धन्यवाद। आणि मला इकडे यायला परत यायला आवडेल। आणि जेव्हा जेव्हा तो महोत्सव होतो लोककलावंतांचा, त्यावेळी तर विशेषतः मला यायला आवडेल।